व्हिडिओमध्ये. तर आत्ताच यांनी पूजा वगैरे केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे बसलेत. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज गुरुपौर्णिमा आहे. आज जाणार आहे आम्ही मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला आणि तिथून पुढे जाणार आहे नाश्ता करायला, मग घरी येणार आहोत, है ना? तर चला बघू. बहुतेक तिथं गर्दी पण असू शकते वगैरे घेता आला तर बघू. हो आमच्या इकडे जवळच आहे थोडा नाश्त्याला जातो रस्त्यात पण आहे मीडियम. तुम्ही पण दर्शन करा स्वामी मठात. हो तर चला निघूया. कालचा व्हिडिओ जरा सॅड झाला, म्हणणारच होतो थोडंसं म्हणून सोडला म्हणलं विषय तो. आज परत नवीन एक व्हिडिओ बनवू. तरी आदल्या दिवशी कधी एक दिवस व्हिडिओ बनवला नव्हता आपण, काल टाकला. तर असो कमेंट्सला पण रिप्लाय द्यायचा, बघू शकता इकडे पूजा केली आत्ताच यांनी. तर चला निघूया आपण, बघत राहा व्हिडिओ. काय झालं? आत्ता चालू आहे घरी दर्शन वगैरे करून. फुल गर्दी होती तिथं आणि लाईन पण लागलेली होती भरपूर. आम्ही आतमध्ये पण म्हणजे लाईन लावून आम्ही जायचं होतं आतमध्ये आम्हाला, पण काजलला म्हणलं जास्त गर्दीत थांबू नको, आपण अलीकडनं दर्शन घेऊ, आपण नंतर जाऊ म्हणलं बाहेरनं दर्शन घेऊ. खूप मोठी लाईन होती आणि मस्तपैकी तिथं प्रसाद वगैरे वाटप चालू होता, है ना? स्वामींचं दर्शन झालं इथंच. अक्कलकोटला जायची गरज पडली नाही. जायचंय लवकरच, अजून थोडे दिवस मग जाणार आहे. फ्लाईट पण गेल्या माहिती का, कसं तरी व्हायला लागलं बाहेर. फुल रस्त्याने पण एवढी गर्दी, ट्रॅफिक जाम, फुल गर्दी असते. अगरबत्तीच्या वासाने पण त्रास होतो, दोन लागतो. हा आपण अगरबत्ती वगैरे लावली आणि नंतर दरवाजा बंद करून गेलो ना, त्यामुळे तसं झालंय. लाईट आहे ना आपलं, लाईट पण आहे त्यामुळे आपलं गरम व्हायला लागलं. बाहेर पण कसली जाम गर्दी, इथून तिथून पॅकेज सगळं. मग कशा आहात तुम्ही सर्वजण? कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि दर्शन केलं, नाश्ता केला आणि घरी आलो. आणि जास्त काय फोटो वगैरे तिथं काढायला अलाव नाही आहे, तरी पण काढले आम्ही. सकाळी गेलो आम्ही, आम्हाला 11:45 झाले घरी यायला. दमले मी आता. कालच्या व्हिडिओचा कमेंटेड करायचं, कमेंटेड करतो मी कालच्या व्हिडिओच्या. काही काय आलेल्या आहेत चांगल्या मस्त कमेंट्स आहे, आपण रीड करू आणि व्हिडिओला एंड करू ओपन करायला. आणि आवाज कमी करा. कॉपीराईट आहे आपला नाही, आपल्याला नक्की ॲड वगैरे पडतात ना त्याचे. बाहेर फिरायला जाऊ तर माझ्या शॉर्ट नाही रे आपल्या याच्यामध्ये काढ.
त्याच्यातलंच काढते ना. लाईक लय सॅड व्हिडिओ टाकला, मला पण चांगलं वाटलं. नंतर असंच टाकला, कधी बोलत नाही आम्ही त्या विषयावरती, पण असंच टाकला. काय माहिती, खूप मन नाराज होतं. तरी म्हटले चल मी व्हिडिओ बनवतो, म्हटलं बनवा. निकिता आंबोरे यांची कमेंट पहिली, माझी पहिली कमेंट दादा, तर धन्यवाद ताई. आणि किरण रसाळ यांची कमेंट आहे, दादा माझी पहिली कमेंट आहे, तू म्हणतो ते खरं आहे. आजकाल असेच लोक आहेत या जगात. गरज असेल तर गोड बोलतात, नसली गरज तर बोलत पण नाही, जवळ असले तरी, आणि लोकांना आपल्याविषयी तेच वाढवून सांगतात. तर नक्की खरं आहे, बरोबर आहे ताई. वाढून सांगतात म्हणून तर एवढं सगळं होतं. वाढवून सांगतात, आपलेच लोक आपल्या त्याच्यामध्ये असतात. आम्ही शक्यतो लक्ष देत नाही, पण कसं आहे, एखाद्या वेळेस बोलते ते गोष्ट मनाला लागतात ना, वाईट वाटते. नाहीतर एवढं ताण नाही घेत, आम्ही सोडून देत असतो जिथल्या तिथे. अनुराधा दाखाने ताईंची कमेंट आहे, दादा एकदा राजूरचा गणपती दाखवा ना. तर आम्ही सध्या आता पुण्यात आहे, सध्या मी गावाकडं नाही आहे. गावाकडं असतो तर नक्कीच दाखवलं असतं, नक्कीच आम्ही दर्शनाला गेलो असतो, व्हिडिओ बनवला असतो. पण आपला एक व्हिडिओ होता तो दिला ना तुम्ही त्यांना. श्वेताताई कदमची कमेंट आहे, दादा आता जॉबला जात नाही का? नाही, सध्या मी ब्रेक घेतला आहे थोडा काजलसाठी. आणि असं पण जॉबची गरज पडत नाही, यूट्यूबचं पेमेंट आणि बाकीचं त्याच्यामध्येच क्लिअर होतं कामाला एवढं. त्यामुळे मी जरा यूट्यूबवर फोकस केलाय. यूट्यूबचं आता घरी असल्यामुळे मी यूट्यूबवर जास्त फोकस वगैरे केला आता सध्या, कारण सगळंच बंद केल्यावर मग काय करायचं काय. काजलसाठी म्हणजे घरी कोणीच नाही आहे, त्यामुळं डॉक्टरनी पण सांगितले आराम करायला. मला बी जावं वाटत नाही तिकडं आईकडं, मी इथंच थांबते. तर अर्चना माने ताईंची कमेंट आहे, प्रत्येकाची वेळ येते दादा, नका टेन्शन घेऊ. होत आहे, बरोबर आहे, वेळ बदलते. परत अर्चना माने ताईंचीच कमेंट आहे, सगळे दिवस सारखे नसतात, आपल्या जवळचीच आपल्यासोबत दुश्मनासारखे वागतात, म्हणून नाही जवळ करायचं कोणाला. जेवढे लांब तेवढं चांगलं असतं, कोणी कुणासाठी नसतं. बरोबर आहे. यांना वेगवेगळा अनुभव आले माहिती आहे का, पण त्यांनी पुन्हा ती चुकी केली जवळ करून, परत तेच रिपीट झालं. आता आमचा कार्यक्रम आहे, काही कानावर अशा गोष्टी यायला लागल्यात की त्रास होतो त्या गोष्टीने. तर सिद्धेश्वर वाशिंबे दादाची कमेंट आहे, मला तर लय त्रास आहे दादा, स्थिर राहायचं, आलेली वेळ निघून जात असते दादा. तर ते तर आहे खरं, आलेली वेळ काही राहत नाही, निघून जाते. आणि परत त्यांचीच कमेंट, आलेली वेळ निघून जाते, दिवस प्रत्येकाचे येतात दादा ताई. हो, दिवस तर असे आमचे चांगलेच चालू आहे सध्या, काही वाट नाही, टेन्शन वगैरे नाही. पण काय ते सगळंच विनाकारण. अरुण इंगळे दादांची कमेंट आहे, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येत असतं, तरी आपण खचून जायचं नाही. तर हो दादा, वाटतं कधी कधी वाईट आपल्याच मनाला. तर दीपाली जगतापाईंची कमेंट आहे, सगळेच कामापुरते मामा असते दादा, मला पण हाच त्रास आहे, पण मी सगळे जिद्दीनं करून दाखवते, तेव्हा त्यांच्या थोबड बघण्यासारखे होतात. खरं आहे. चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही बरं, कोणी कासत नाही ते वापस म्हणतात. आता आमच्या नशिबानं आम्हाला भेटलंय, आम्ही जागा बिगा घेतले, आमचं आम्ही करून खातो, तर आम्हाला बोलतात की तुम्हाला पैशाचा घमंड आला, असं तसं खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर वाईट वाटतात त्या गोष्टी. तर आम्ही आमचं राहतोय व्यवस्थित, कोणाच्या आधी नसतो ना मध्ये नसतो, पण ते विनाकारण काही ना काही टोचून बोलणार. तर आपल्या तर असं ऐकून 2 दिवस तब्येत बिघडली माझी, जेवण बी करू वाटत. जावा त्या विषय क्लोज करा आपला, तो काही टेन्शन नाही. तर परवा दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता आमच्या लग्नाला किती वर्ष झाले आणि खरं कमी वयात लग्न झाले ती. तर त्याच्यावर आरोग्यताईंची कमेंट आहे, दादा ताई तुमच्या दोघात राग जास्त कोणाला येतो, दोघांमध्ये समजदार कोण आहे? तर सगळ्यात जास्त राग काजलला येतो आणि समजदार आपण आहे, सगळ्या गोष्टी समजून घेतो. नाही समजून घेते, आमचा राग लय बेकार आहे. काय सांगा, पहिले पण सॉरी बोलते मग ते तुम्हालाच बोलायला लागतं. समजदार कोण आहे? मग गलती केली तर सॉरी तर बोलावं लागेल ना. तर
पुढची कमेंट आहे हिरा काळे. दादा तुमचे व्हिडिओ मी टिकटॉकपासून बघत आहे. खूप स्ट्रगल केलं तुम्ही लाईफमध्ये. लव्ह स्टोरी पण छान खूप कठीण परिस्थितीतून सुरुवात केली तुम्ही. गणपती बाप्पा कायम सुखात ठेवू तुम्हाला. तर धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद आहे ना. दिवसापासून बघतात आपले व्हिडिओ. तर मंगल गोसावी ताईंची कमेंट आहे. हॅलो दादा, मी सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ बघत होते पण तुम्ही मध्येच व्हिडिओ पण काढायचे बंद केले होते. थँक्यू चालू केल्याबद्दल. तर धन्यवाद ताई. असेच व्हिडिओ बघत राहा आणि असा सपोर्ट करा आम्हाला. आणि अरुणिका दादांची कमेंट आहे. लग्नाचे फोटो छान वाटले. तुमचा लग्नाचा वाढदिवस किती तारखेला असतो? तर आमचा 24 मार्चला असतो. लग्न झालं आहे 24 मार्च 2019. आणि अमृता खानगटे ताईंची कमेंट आहे. बहुतेक तुमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली असेल आणि तुमचं घर खूप छान आहे. मी तुम्हाला नेरळ माथेरानमधून पाहत आहे. तुम्ही कोणत्या गावात राहता? तर धन्यवाद ताई. आणि लग्नाला आमचे 2 वर्ष नाही, जास्त झालेत. 19पासून आता तुम्ही बघा मार्च 19. 7 वर्ष. तर आम्ही पुण्यामध्ये, तुम्ही माथेरानमधून बघताय ना. तर धन्यवाद ताई. आणि परत आहे स्मिता वामनताईंची कमेंट आहे. तुम्हा दोघांना आषाढी एकादशीचे खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. आपले निकिता अंबरताईंची कमेंट आहे. छान व्हिडिओ केला दादा तुम्ही. आणि काजल तरी पण खूपच लहान वाटते आणि असं वाटत पण नाही की तुमच्या लग्नाला एवढे वर्ष झालेत. हो, मला वाटत नाही आहे. त्यांना विश्वास बसत नाही. 7 वर्ष झाले. आणि वृषाली सावंताईंची कमेंट आहे. खरंच वाटत नाही 7 वर्ष झालीत. हॅप्पी राणी. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. सिद्धेश्वर अशिंगे दादा आहे. खूप छान दादा ताई. धन्यवाद ताई. आपला धन्यवाद दादा. काय होते ना. चला, अशा कमेंट्स होत्या आपल्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान कमेंट करा आपल्या आजच्या व्हिडिओवरती. आणि तुम्हाला परत एकदा गुरुपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य असंच फुलत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. आपल्या व्हिडिओमध्ये भाजीवाल्याचा आवाज यायला लागला, गाड्यांच्या आवाज. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चिमण्यांचे पाखरांचे जास्त आवाज आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करा. बाय बाय.